हॅलो स्टुडंट्स, आज व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यात प्रथम मी सह्याद्री ट्युटोरियल्स या चॅनलचे महेश केंजळे सर यांचे आभार व्यक्त करणार आहे. काल सरांनी त्यांच्या चॅनलवरती एका व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलचं नाव घेतलं, अमित नवले या चॅनलचं नाव घेतलं आणि सजेस्ट केलं विद्यार्थ्यांना की या चॅनलवरती तुमच्या कामाचं काही कंटेंट असू शकतं, चांगलं कंटेंट आहे, तुम्ही जरूर फॉलो करा. महेश सर, थँक्यू व्हेरी मच फॉर दिस. मित्रांनो, महेश सरांची आमची खूप काही जुनी ओळख आहे आणि खूप बोलणं झालं आहे वगैरे असं काही नाही. मागच्या 1-2 महिन्यांपूर्वी महेश सरांनी अशाच एका व्हिडिओमध्ये मागच्या बॅचेसला आमच्या चॅनलचं नाव घेतलं होतं आणि त्यावेळेस माझ्या स्टुडंटनं एका शंतनू नाव त्याचं, तो सह्याद्री ट्युटोरियलचा सबस्क्रायबर होता आणि त्याने मला शेअर केला तो व्हिडिओ आणि मला खूप छान वाटलं. त्यावेळेस पण मी महेश सरांना कॉन्टॅक्ट केला होता आणि थँक्यू सो मच महेश सर, तुमच्यामुळे मला परत एकदा इन्स्पायरिंग वाटलं. खरंच 2014पासून आपण या चॅनलवरती व्हिडिओज पोस्ट करत असतो आणि मधल्या काही काळामध्ये मागच्या 1-2 वर्षांमध्ये काही कारणांमुळे यूट्यूबवरती ही ॲक्टिव्हिटी बऱ्याच कमी प्रमाणात आपण केल्या होत्या. चॅनल आपण सुरू करताना कुठलाही ॲजेंडा नव्हता, जस्ट एक फन म्हणून काही गोष्टी विद्यार्थ्यांची शेअर कराव्यात अशा कारणाने सुरू झालं होतं 2014ला चॅनल आणि त्यानंतर बऱ्याच लोकांना ते आवडलं आणि त्यानंतर आपण कंटिन्यू केलं. मधल्या काही दिवसांमध्ये याच्यावरती व्हिडिओ कंटेंट फारसे पडले नाहीत, मला माहिती आहेत, पण आता रेग्युलरली याच्यावरती व्हिडिओ कंटेंट टाकायचा आम्ही सगळी लोक नक्की प्रयत्न करू. महेश सर, परत एकदा खूप खूप धन्यवाद तुम्ही. पण फिजिक्समधला चॅप्टर नंबर 4 जो आहे थर्मोडायनॅमिक्स, तो रिवाईज करणार आहोत. स्टुडंटला बऱ्याचदा हा चॅप्टर अननेसेसरी डिफिकल्ट वाटतो. मी फ्रँकली सांगतो, 7 मार्क हे हातचे मार्क आहेत. कोणाचे 7 मार्क या चॅप्टरवरचे जायला नको. अतिशय सोपा चॅप्टर आहे. काही ठरलेले प्रश्न या चॅप्टरवरती येणं अपेक्षित आहे आणि कॉन्सेप्च्युअल आहे. मात्र ज्या अवघड गोष्टी होत्या थोड्याशा, म्हणजे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, हा सगळा सिलेबस रिमूव्ह केल्यामुळे खूप कमी सिलेबस राहिलेला आहे तुम्हाला यावर्षी बोर्डसाठी आणि CETसाठी. सो चॅप्टर रिवाईज करणे त्या मानाने सोपं आहे. चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा थर्मोडायनॅमिक्स काय याची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. ही फिजिक्सची अशी ब्रँच आहे ज्यामध्ये आपण हीट आणि टेम्परेचर या कॉन्सेप्टचा अभ्यास करतो आणि हीट आणि इतर फॉर्म ऑफ एनर्जी यांच्यामध्ये होणाऱ्या इंटरचेंजचा अभ्यास करतो. सो इट्स अ ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ स्टडी ऑफ कॉन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर अँड इंटर कन्व्हर्जन ऑफ हीट इन टू अदर फॉर्म्स ऑफ एनर्जी. पूर्वी हीटला एनर्जीचा प्रकार नव्हते मानत. हीटसाठी युनिट पण वेगळं होतं, कॅलरी, किलो कॅलरी अशी युनिट असायची. हीटला फ्लुईडसुद्धा मानलं जायचं कुठे कुठे. तर आता आपल्याला मॉडर्न डेमध्ये माहिती आहे की हीट दुसरं तिसरं काही नाही तर एनर्जीचा एक प्रकार आहे आणि ही एनर्जी हायर टेम्परेचरच्या बॉडीकडनं लोअर टेम्परेचरच्या बॉडीकडे फ्लो होत असते. सो हीट इज जस्ट अ टाईप ऑफ एनर्जी. ती का फ्लो होते? हीटचं टेम्परेचरशी, हीट म्हणजेच टेम्परेचर नाही, पण हीटचं टेम्परेचरशी खूप जवळचं रिलेशन आहे, बरोबर आहे. टेम्परेचर काय आहे? तर टेम्परेचर इज मेजर ऑफ, नीट ऐका, मेजर ऑफ ॲव्हरेज इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल. ॲव्हरेज इंटरनल एनर्जी पर मॉलिक्यूल. आता इथे एक शब्द वापरला, इंटरनल एनर्जी. ओके, थर्मोडायनॅमिक्समध्ये हा शब्द आपल्या एनर्जी माहिती आहे आम्हाला, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. इंटरनल एनर्जी काय असतं? आतली एनर्जी म्हणजे काय? बेटा, मी जर हे डस्टर तुमच्याकडे फेकलं आत्ता, ओके, हे डस्टर 2 मीटरवरती कॅमेरा आहे, म्हणजे मला राग आला आणि कॅमेराला मारून फेकलं. ओके, 2 मीटरवरती कॅमेरा आहे. या डस्टरवरचे सगळे मॉलिक्युल्स 2 मीटर ट्रॅव्हल करतील. ओके, सगळे मॉलिक्युल्स, बरोबर आहे, आणि ते डस्टर त्या कॅमेराला हिट करेल. आता ही जी मोशन होती या डस्टरची, ही ऑर्डर्ड मोशन होती. ऑर्डर्ड म्हणजे काय? सगळे मॉलिक्युल्स या डस्टरवरचे 2 मीटर ट्रॅव्हल करून त्या कॅमेराला हिट करणार होतं. या मोशनमुळे, या व्हेलॉसिटीमुळे जी एनर्जी या डस्टरला आली ती कायनेटिक एनर्जी तुम्हाला माहिती आहे कशी कॅल्क्युलेट करायची, 12 mv², बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस हे डस्टर इथे ठेवलंय मी असं या फळ्यावरती, स्टेशनरी आहे, या डस्टरमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते शांत बसलेत असं वाटतं तुम्हाला? हे शांत नाही बसलेले. सॉलिडमधले सगळे मॉलिक्युल्स त्यांच्या मीन पोझिशन भोवती व्हायब्रेटरी मोशन करत असतात
अरे मॉलिक्युल्सच काय, त्या मॉलिक्युलमधले जे ॲटम्स आहेत, ओके, कुठलेही मॉलिक्युल ॲटमनी बनलेत, त्या ॲटमसुद्धा त्यांच्या पोझिशन्सभोवती व्हायब्रेशन्स करत असतात. हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे रँडम आहेत, हे डिसऑर्डर्ड आहेत. प्रत्येक मॉलिक्युलचे व्हायब्रेशन्स वेगळ्या ॲम्प्लिट्यूडने आहेत, वेगळ्या टाईम पिरियडने आहेत. आणि ही जी रँडम डिसऑर्डर्ड मोशन आहे या डस्टरमधल्या मॉलिक्युलची, त्यामुळे त्या मॉलिक्युलला, त्या डस्टरला जी एनर्जी प्राप्त होते तिला म्हणतात इंटरनल एनर्जी. काय म्हणतात तिला? इंटरनल एनर्जी. आणि या डस्टरचं टेम्परेचर म्हणजे काय? तर बाबा रे, या डस्टरचे जे सगळे मॉलिक्युल्स आहेत त्या सगळ्या मॉलिक्युलची मिळून काहीतरी एक इंटरनल एनर्जी आहे. बरोबर आहे, प्रत्येकाची इंटरनल एनर्जी वेगळी आहे प्रत्येक मॉलिक्युलची. पण टेम्परेचर म्हणजे ॲव्हरेज इंटरनल एनर्जी, ॲव्हरेज इंटरनल एनर्जी असोसिएटेड विथ दोज डस्टर मॉलिक्युल्स. मोनो ॲटॉमिक गॅसच्या बाबतीत हे अतिशय सोपं सांगता येतं. तुम्हाला तिसऱ्या चॅप्टरमध्ये होतं की गॅस मॉलिक्युल्स रँडम मोशनमध्ये असतात आणि मोनो ॲटॉमिक म्हणजे हेलियम सारखे मॉलिक्युल ज्यांना एकच ॲटम असतो. बरोबर आहे. आता हे जे मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्युल्स आहेत अशा प्रकारच्या रँडम मोशनमध्ये असतात सगळे छानपैकी. बरोबर आहे. यामुळे या मॉलिक्युल्सला जी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी प्राप्त होते किती असते ती? 3/2 kT. डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कशावर डिपेंड असते? टेम्परेचर. ओके, ही आहे जर इथे एक मॉलिक्यूल असता, म्हणजे n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत, त्यांची ॲव्हरेज एनर्जी इतकी. मग या सॅम्पलमध्ये, या सिलेंडरमध्ये जर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, टेम्परेचर T असेल, मोनो ॲटॉमिक गॅसचे मॉलिक्युल्स असतील, तर या सबस्टन्सची इंटरनल एनर्जी किती असेल? अतिशय सोप्या पद्धतीनं काढता येईल. n नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि प्रत्येक मॉलिक्युलची ऑन ॲन ॲव्हरेज इंटरनल एनर्जी किती आहे? 3/2 kT. एक गोष्ट तर तुम्हाला कळाली असेल की दिलेल्या माससाठी नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय बदलणार नाहीत. 3/2 k कॉन्स्टंट आहे. सो ही जी इंटरनल एनर्जी आहे ही टेम्परेचरवर डिपेंड असते, किंवा टेम्परेचर जो आहे हा इंटरनल एनर्जीवर डिपेंड असतं. जेव्हा मी म्हणतो या कंटेनरचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे बेसिकली काय झालं? टेम्परेचर जर वाढलं तर या कंटेनरमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची असणारी जी टोटल एनर्जी होती ती वाढणार आहे. टेम्परेचर कमी होतं म्हणजे काय होतं? इथे या मॉलिक्युलची जी एनर्जी आहे ती कमी होणार होती, इंटरनल एनर्जी काय होणार होती? कमी होणार होती. एक थर्मोडायनॅमिक सिस्टीम हा काय प्रकार असतो? खरं तर आपण कशालाही थर्मोडायनॅमिक्सच्या दृष्टीने अभ्यास करत असू, कशाचाही, तर त्याला आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणू शकतो. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन बी अ सिंगल ऑब्जेक्ट. ओके, आय कॅन कन्सिडर दिस पेन ॲज अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन बी अ कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. ह्या अख्ख्या रूमला, या रूममध्ये काय बेंचेस आहेत, हा कॅमेरा आहे, मी आहे, या सगळ्यांना आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणू शकतो. Thermodynamic system might be a single object or collection of object that has a capacity to transfer energy and matter with surrounding. Human body example आहे thermodynamic systems. आपण रेस्पिरेशन करतो, गॅसेस एक्सचेंज करतो सराउंडिंगशी. सो आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहोत. ओके, आपण कॅपेबल आहोत, एनर्जी एक्सचेंज करत असतो. बरोबर आहे. आपण सराउंडिंगशी, आपल्याला गरम होतं, बाहेरचं टेम्परेचर जास्त असतं, आपल्या बॉडीचं कमी असतं, हीट फ्लोज फ्रॉम सराउंडिंग टू आवर बॉडी आणि आपल्याला गरम होतं. बरोबर आहे. आपण एनर्जी पण शेअर करत असतो, ट्रान्सफर करत असतो, एक्सचेंज करत असतो सराउंडिंगशी. सो ह्युमन बॉडी कॅन बी अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. तुमचा मोबाईल फोन, दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अर्थ कॅन बी कन्सिडर्ड एनिथिंग. ओके, इन शॉर्ट एनिथिंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम. ही थर्मोडायनॅमिक सिस्टीम 3 प्रकारची असते: ओपन, क्लोज्ड आणि आयसोलेटेड. ओपन सिस्टीम म्हणजे जी मॅटर आणि एनर्जी दोन्ही एक्सचेंज करू शकते, जसं की ह्युमन बॉडी मी सांगितलं. क्लोज सिस्टीम म्हणजे जी फक्त एनर्जी एक्सचेंज करू शकते, मॅटर. जर ही रूम मी सगळी बंद केली, याचे दरवाजे, खिडक्या वगैरे सगळं बंद केलं, तर ही रूम क्लोज सिस्टीम झाली. बरोबर आहे. कडेकोट बंदोबस्त केला, आतली हवासुद्धा बाहेर जाणार नाही, बाहेरची हवा आत येणार नाही, तरी क्लोज सिस्टीम झाली. ओके, हीट ट्रान्सफर होऊ शकते, बाहेरचं टेम्परेचर जास्त असेल तर बाहेरनं आतमध्ये हीट ट्रान्सफर होऊ शकते, पण मॅटर जाऊ नाही शकत, त्याला आपण क्लोज सिस्टीम म्हणतो.
आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, जी मॅटर पण ट्रान्सफर नाही करू शकत आणि हीट पण ट्रान्सफर नाही करू शकत. टिपिकल एक्झाम्पल आहे, खूप चांगलं नॉन कंडक्टिंग मटेरियलच्या मदतीनं जर आपण थर्मास फ्लास्क बनवलं आणि त्याच्यामध्ये गरम चहा ठेवला, ओके, तर हीट किंवा मटेरियल काहीच बाहेर फ्लो होणार नाही किंवा बाहेरनं आत येणार नाही, आणि या सिस्टीमला आपण काय म्हणतो, आयसोलेटेड सिस्टीम. थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत त्यांना आपण थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स असं म्हणतो. आपल्याला 12वीमध्ये जे थर्मोडायनॅमिक सिस्टीम दिल्यात त्या सगळ्या अशा सिस्टीम्स आहेत की ज्यामध्ये फक्त आयडियल गॅस आहे. मॅथमॅटिकल सिम्प्लिसिटीसाठी आपण मागच्या चॅप्टरमध्ये कायनेटिक थेरीमध्ये गॅसेस डिटेलमध्ये शिकतो, त्यामुळे इथे सोपं जावं, थर्मोडायनॅमिक्स कॉन्सेप्च्युअली कळावं यासाठी आपल्याला जी सिस्टीम दिली आहे, ओके, त्या सगळ्या सिस्टीममध्ये बेसिकली काय आहे, आयडियल गॅस आहे. ठीक आहे. आणि या आयडियल गॅसच्या बाबतीत म्हणजे खरं तर कुठल्याही थर्मोडायनॅमिक सिस्टीमच्या बाबतीत काही मेजरेबल प्रॉपर्टीज असतात. ओके, आयडियल गॅसच्या बाबतीत त्या महत्त्वाच्या कुठल्या आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, ओके, इतरही अनेक आहेत, डेन्सिटी आहे, मास आहे, नंबर ऑफ मोल्स आहेत, बरोबर आहे. त्या सगळ्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, हीट कॅपॅसिटी आहे, स्पेसिफिक हीट आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, या सगळ्यांना थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना सगळ्यांना, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. जर या कंटेनरमध्ये असणारे, या सिस्टीममध्ये असणारे जी काही या सिस्टीमची, या थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे हे वेगवेगळे पॅरामीटर्स जर बदलत नसतील, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि बाकी सगळे जे काही जेवढे कुठले मेजरेबल पॅरामीटर्स आहेत ते जर बदलत नसतील तर आपण म्हणतो की ही जी थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे ती इक्विलिब्रियममध्ये आहे. काय शब्द वापरतो आपण, इक्विलिब्रियम. मग त्यामध्ये तुम्ही शिकता डिटेलमध्ये की या इक्विलिब्रियममध्ये 3 प्रकारचे इक्विलिब्रियम आहेत, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम, बरोबर आहे. त्याचे पॅरेग्राफ्स आहेत ते तुम्ही वाचून लिहिणार आहात. मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय आहे की सिस्टीममध्ये कुठले अनबॅलन्स्ड फोर्सेस नाही आहेत, बरोबर आहे. सिस्टीमच्या सगळ्या पार्टमधले प्रेशर सेम आहेत, सिस्टीम आणि सराउंडिंगचं प्रेशर सेम आहे, ओके, या सगळ्याला आपण म्हणतो मेकॅनिकल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, थ्रू आउट सिस्टीम सगळीकडे टेम्परेचर सेम आहे, बरोबर आहे, आणि कुठल्याही प्रकारे हीट एक्सचेंज होत नाही, सिस्टीममधनं बाहेर जात नाही आहे, बाहेरनं आत येत नाही आहे, ओके, थर्मल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे थ्रू आउट केमिकल कॉम्पोजिशन सेम आहे, गॅसेस असतील तर कुठल्याही प्रकारे त्यांचं डिफ्युजन वगैरे काही सुरू नाही आहे, या सगळ्याला आपण म्हणतो. या तिन्ही प्रकारचे इक्विलिब्रियम एकत्र आले की त्यांना आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. मॅथमॅटिकली स्पीकिंग इक्विलिब्रियमचा अर्थ असा होतो की हे जे वेगवेगळे स्टेट व्हेरिएबल्स आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, ओके, स्पेसिफिक हीट, काय जे असतील ते, या सगळ्यांच्या व्हॅल्यू टाईमनुसार जर बदलत नसतील तर आपण म्हणतो हे थर्मोडायनॅमिक सिस्टीम इक्विलिब्रियमला आहे, बरोबर. प्रोसेस म्हणजे काय, जर इथले स्टेट व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू चेंज झाल्या, ओके, सपोज इथं होत्या P1, V1, T1 आणि ही सिस्टीम एका वेगळ्या स्टेटला आपण घेऊन गेलो, P2, V2, T2. आयडियल गॅसच्या बाबतीत हे पॅरामीटर्स खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला सगळीकडे हेच लिहिलेले दिसतील, कारण आपण 12वीमध्ये जी थर्मोडायनॅमिक सिस्टीम शिकतो आहोत त्याच्यामध्ये जी सिस्टीम आपण घेतली ती आयडियल गॅसची सिस्टीम घेतली आहे मॅथमॅटिकल सिम्प्लिसिटीसाठी. आयडियल गॅसची सगळी स्टोरी आपल्याला या एका इक्वेशनमध्ये माहिती आहे, PV = nRT. ओके, याला प्रोसेस म्हणतात. आता आयडियल गॅस हे इक्वेशन फॉलो करत असल्यामुळे आपल्याला हेही माहिती आहे हे रिलेशन फॉलो केलं जातं, म्हणून एकच पॅरामीटर नाही बदलता येणार आपल्याला. म्हणजे तुम्ही म्हटलात की फक्त प्रेशर बदलायचं, व्हॉल्यूम आणि असं नाही ना होणार. PV/T कॉन्स्टंट राहायला पाहिजे, म्हणून प्रेशर बदललं तर या कदाचित हे दोन्ही बदलतील किंवा दोघांपैकी निदान एक तरी बदलावंच लागेल, सो दॅट PV/T शुड रिमेन कॉन्स्टंट. म्हणून तुमच्या टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन देताना प्रोसेसची अशी दिलेली आहे की 2 किंवा अधिक व्हेरिएबल्स जर चेंज झाले तर त्याला प्रोसेस म्हणतात, बरोबर आहे. खरं तर एक व्हेरिएबल चेंज झाला तर दुसरा ॲटलिस्ट होणारच असतो, ओके, त्याला काही पर्यायच नाही, चेंज होणारच आहे. सो बेसिकली प्रोसेस म्हणजे काय, तर या स्टेट व्हेरिएबलपैकी कोणाच्या तरी व्हॅल्यूज चेंज होणं म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस, बरोबर आहे.
कुठल्याही थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये थर्मोडायनॅमिक्सचे 2 लॉज पाळले जातात. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अँड सेकंड लॉ. यावर्षी कोविड सिच्युएशनमुळे सिलेबसमधनं सेकंड लॉ आणि त्याच्याशी रिलेटेड सगळ्या गोष्टी रिमूव्ह केलेल्या आहेत. त्यामुळे आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत फक्त फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बेसिकली हा लॉ एनर्जी कॉन्झर्वेशनचा लॉ आहे. बरोबर आहे, वेगळं काही नाही आहे. काय सांगतो फर्स्ट लॉ? जर आपण सिस्टीमला एनर्जी सप्लाय केली, हीट सप्लाय केली Q, ही हीट 2 प्रकारे युटिलाइज केली जाते. या हीटपैकी काही भाग सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरला जातो आणि उरलेला भाग सिस्टीम सराउंडिंगवरती वर्क करते, लेट्स से W. सो या तिघांचे युनिट, हीट ऑल्सो टाइप ऑफ एनर्जी, वर्क डन, ओके, एनर्जीच्या मदतीनं आपण वर्क करू शकतो, सगळ्यांचे युनिट सेम आहेत, जूलच आहेत. फर्स्ट लॉ सांगतो की दिस हीट सप्लाइड इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन. ओके, दिस इज मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. बरोबर आहे. या लॉमध्ये सगळ्यात महत्त्वाचं न्यूमेरिकल सोडवताना अतिशय साधे सरळ सोपे न्यूमेरिकल्स आहेत, पण साइन कन्व्हेन्शन्स महत्त्वाचे आहेत. येते लक्षात? प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये वेगळे साइन कन्व्हेन्शन्स किंवा कुठल्या तरी वेगळ्या बुकमध्ये वेगळे साइन कन्व्हेन्शन्स वापरलेले मिळू शकतात. साइन कन्व्हेन्शन ही आपली चॉईस असते. फिजिक्समध्ये 12वीमध्ये आपण जे साइन कन्व्हेन्शन्स वापरलेत, म्हणजे तुम्हाला हाच लॉ काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कुठेतरी लिहिलेला दिसू शकतो, ओके, तो चुकीचा आहे, हा बरोबर, असं काही नाही. साइन कन्व्हेन्शन आपला चॉईस असतो. तर इथे आपण कुठला चॉईस केलेला आहे, काय साइन कन्व्हेन्शन चूज केलेले आहेत, तर ते असे आहेत. हीट गिवन टू सिस्टीम इज टेकन ॲज पॉझिटिव्ह. ओके, सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे, सराउंडिंगचं जास्त आहे आणि हीट सराउंडिंगकडनं सिस्टीमला जाते, तर ती पॉझिटिव्ह आहे. या उलटं जर असतं, सिस्टीम बाहेर हीट टाकत असती, क्यू वुड हॅव बीन नेगेटिव्ह. करेक्ट? या डायग्रॅममध्ये मी जे दाखवलंय ते पॉझिटिव्ह आहेत. करेक्ट? हीट गिवन टू द सिस्टीम पॉझिटिव्ह हीट, हीट टेकन आउट ऑफ सिस्टीम नेगेटिव्ह. डेल्टा यू चेंज इन इंटरनल एनर्जी, जर इंटरनल एनर्जी वाढत असेल पॉझिटिव्ह, कमी होत असेल निगेटिव्ह. वर्क डन बाय सिस्टीम, वर्क डन बाय सिस्टीम W, वर्क डन बाय सिस्टीम इज ऑलवेज इट इज पॉझिटिव्ह इफ वर्क इज डन बाय द सिस्टीम. ओके, आणि सिस्टीमवर वर्क केलं तर ते निगेटिव्ह आहे. याचं सोपं उत्तर, वर्क डनचा फॉर्म्युला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय थर्मोडायनॅमिक्समध्ये वर्क डनचा फॉर्म्युला? ओके, दिस इज बेसिक फॉर्म्युला, बेसिक डेफिनेशन ऑफ वर्क डन इन थर्मोडायनॅमिक्स. डेफिनेशन म्हणजे इंग्रजीतच लिहिली पाहिजे आणि मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये लिहित नाहीत, असं काही नसतं. ओके, सो ही डेफिनेशन आहे वर्क डनची. काय वर्क डन? इंटिग्रेशन PdV. P इज प्रेशर, बरोबर आहे. VI इज व्हॉट? इनिशियल व्हॉल्यूम ऑफ सिस्टीम. VF इज व्हॉट? फायनल व्हॉल्यूम. लक्षात घ्या, 12वीमध्ये परत एकदा रिपीट करतोय की जी सिस्टीम आपल्याला सांगितलेली असणार आहे ही आयडियल गॅस आहे. ओके, सो इथे VI इज इनिशियल व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस, VF इज फायनल व्हॉल्यूम ऑफ आयडियल गॅस. हे वर्क पॉझिटिव्ह कधी असतं? जर एक्सपान्शन होत असेल, सिस्टीममध्ये जे वर्किंग सबस्टन्स आहे, जो गॅस आहे, त्याचं एक्सपान्शन होत असेल, फायनल व्हॉल्यूम जास्त असेल, तर वर्क डन इज पॉझिटिव्ह. इफ फायनल व्हॉल्यूम इज ग्रेटर दॅन इनिशियल व्हॉल्यूम, वर्क इज पॉझिटिव्ह. फायनल व्हॉल्यूम जर इनिशियलपेक्षा कमी असेल, व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल, कॉम्प्रेशन होत असेल, वर्क इज नेगेटिव्ह. बरोबर आहे. निगेटिव्ह वर्कचा अर्थ होतो की सराउंडिंग सिस्टीमवर वर्क करतं, कॉम्प्रेशन होतं. पॉझिटिव्ह वर्कचा अर्थ होतो की सिस्टीम सराउंडिंगवर वर्क करतं. येते लक्षात? बरं, हा थर्मोडायनॅमिकचा पहिला नियम आहे. हा बेसिकली लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. अतिशय साधा सरळ सोपा, माझ्या भाषेत बिनविषारी असा नियम आहे. बरं, आता यामध्ये साइन कन्व्हेन्शन्स तुम्हाला कळाले. यामध्ये प्रत्येकाचे फॉर्म्युलेज आहेत आता, बरोबर आहे. बेगा आधी आपण जो पहिला पार्ट लेक्चरचा सगळा केला तो खरं म्हणजे सगळा काय होता रे?
तर तो बेसिकली सगळ्या डेफिनेशन्स वगैरे होत्या. आता मेन याचे सगळ्यांचे फॉर्म्युलेज आहेत, बरोबर आहे. या क्यूचा काय फॉर्म्युला आहे? हीट ॲडेड टू सिस्टीम. व्हॉट इज द फॉर्म्युला? ओके, दिस डिपेंड्स ऑन द कंडिशन अंडर विच हीट इज ॲडेड. ओके, हीट सिस्टीममध्ये जी आपण ॲड करतो तिचा जो फॉर्म्युला आहे तो हीट कुठल्या कंडिशनमध्ये ॲड केली आहे त्यावरती डिपेंड असतो. ओके, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसमध्ये या कंडिशन बदलतात. उदाहरणार्थ कुठले कुठले प्रोसेसेस आहेत? आयसोबारिक. आयसोबारिक म्हणजे काय? प्रेशर रिमेनिंग कॉन्स्टंट. मग इथे हीटचा फॉर्म्युला येतो आयसोबारिक प्रोसेसमध्ये NCV डेल्टा टी, NCP डेल्टा टी. N म्हणजे नंबर ऑफ मोल्स. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट असेल. ओके, N मोल ऑफ आयडियल गॅस आहे, त्याचं टेम्परेचर डेल्टा टी मधनं वाढवायचं आहे. 1 मोलचं टेम्परेचर 1 डिग्रीमधनं वाढवायला किती हीट लागते? CP, कॉन्स्टंट प्रेशरला. आयसोबारिक म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर, बरोबर की नाही. N मोलसाठी किती हीट लागेल? NCP डेल्टा टी. हे मी पुढच्या पार्टमध्ये लेक्चरच्या नीट व्यवस्थित सेकंड पार्ट घेईल त्यावेळेस सांगेल. सांगायचा उद्देश असा की ही जी हीट आहे, किती हीट? आयसोबारिक प्रोसेसला हा फॉर्म्युला हीटचा आहे तो NCP डेल्टा टी. पुढच्या लेक्चरला डिटेल बोलतो. आयसोकोरिक प्रेशरला या हीटचा फॉर्म्युला आहे तो NCV डेल्टा टी, बरोबर आहे. म्हणजे काय? हीटचा फॉर्म्युला सेम आहे का? वेगवेगळ्या प्रोसेससाठी वेगवेगळा आहे. हीट हे पाथ फंक्शन आहे. कसं फंक्शन आहे हीट? पाथ फंक्शन. Amount of heat added to system depends on the path in which that change happens. So heat is a path function. Adiabatic process असेल, हीट 0 आहे, बरोबर आहे. प्रत्येक वेगवेगळ्या प्रोसेसला हीटचा फॉर्म्युला बदलतो. हीट हे कसं फंक्शन आहे? पाथ फंक्शन. चेंज इन इंटरनल एनर्जी हे मात्र स्टेट फंक्शन आहे. स्टेट फंक्शन म्हणजे काय? या फंक्शनची व्हॅल्यू फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवरती डिपेंड असते. कुठलंही प्रोसेस, ओके इथे दाखवतो, कुठलीही प्रोसेस जेव्हा आपण PV डायग्रॅमवरती प्लॉट करतो, करेक्ट, PV डायग्रॅमवरती आपण प्रोसेस जेव्हा प्लॉट करतो, सपोज दिस इज इनिशियल प्रेशर, इनिशियल व्हॉल्यूम आणि इथून कुठेतरी फायनल प्रेशर, फायनल व्हॉल्यूम अशी सिस्टीम जाते है ना, आणि हा काहीतरी पाथ आहे. हीट ॲडेड डिपेंड्स ऑन दिस पाथ. कुठली प्रोसेस कुठल्या प्रकारची होती यानुसार हीटचा फॉर्म्युला बदलतो. पण चेंज इन इंटरनल एनर्जी ही मात्र पाथ डिपेंडंट नाहीये. तुम्ही या फायनल स्टेट पासनं इनिशियल स्टेटला कसंही जा रे, असं जा असं जा, या दोन्ही केसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी विल बी सेम. स्टेट फंक्शन म्हणतात त्याला. चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला प्रोसेस कुठल्या प्रकारची यावर डिपेंडच नाहीये. तो कायम किती आहे? NCV डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय? राइज इन टेम्परेचर. CV म्हणजे काय? मोलार स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. 1 मोल गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायचं असतं तर CV इतकी हीट लागते कॉन्स्टंट व्हॉल्यूम. N मोल असतील तर N टाइम्स CV आणि टेम्परेचर डेल्टा टीनं वाढवायचं, किती हीट लागते? NCV डेल्टा टी. हा कशाचा फॉर्म्युला आहे? NCV डेल्टा टी. चेंज इन इंटरनल एनर्जी. कुठल्या प्रोसेसमध्ये? सगळ्या. व्हॉट एव्हर बी द प्रोसेस, चेंज इन इंटरनल एनर्जी. हे कळालं, थर्मोडायनामिक्स कळालं. चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑलवेज NCV डेल्टा टी. हे पाथ फंक्शन नाहीये. हे कसं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. याचा फॉर्म्युला बदलतो का? हा प्रोसेस कुठल्या प्रकारची यावर डिपेंड असतो का? उत्तरे नसतो. हा ऑलवेज किती असतो? NCV डेल्टा टी. चला, व्हेरी गुड. आता काय करायचं आपल्याला? W. हे Wचे तर डेरिव्हेशन्सच आहेत, हो की नाही? वेगवेगळ्या प्रोसेससाठी वर्क डनच्या फॉर्म्युल्याचे डेरिव्हेशन्स आहेत. सो वर्क कसं फंक्शन आहे? पाथ फंक्शन आहे. ओके, वर्क डन इज इक्वल टू एरिया बिलो PV डायग्रॅम. सो या दोन्ही केसमध्ये ही पहिल्या प्रोसेसमध्ये वर्क डन इतकं असेल, हा एरिया.
दुसऱ्या प्रोसेसमध्ये असं गेलो तर वर्क डन वाढेल. वर्क डन पाथ फंक्शन आहे, पाथवर डिपेंड असतं. म्हणून तर आपल्याकडे वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत. आयसोबारिकसाठी वेगळा आहे, ॲडियाबॅटिकसाठी वेगळा आहे, आयसोथर्मलसाठी, आणि तुम्ही तो डिराईव्ह करता. बरोबर आहे. ते डेरिव्हेशन्स काय मॅथमॅटिकल डेरिव्हेशन्स आहेत, दोनदा लिहून पाहिले की यायला पाहिजेत. बरोबर आहे. पण प्रत्येक वेळेस वर्क डनचा फॉर्म्युला वेगळा बनतो का? येस. प्रत्येक वेळेस हीटचा फॉर्म्युला वेगळा बनतो का? येस. पण एक गोष्ट मात्र, चेंज इन इंटरनल एनर्जी याचा फॉर्म्युला एकच आहे, हा नाही ना बदलत कधी. बरोबर आहे. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं लिहिलेला दिसेल. बरोबर आहे. कसलं भारी बघा हे. LHS जे आहे ती कसं फंक्शन आहे? स्टेट फंक्शन आहे. आणि RHS जे आहे ते काय? ते पाथ फंक्शन आहे. दोन्ही Q पण पाथ फंक्शन आहे, W पण पाथ फंक्शन आहे. इज इट ओके? हा पहिला पार्ट होता. मला ज्या गोष्टी वाटल्या तुमच्याशी शेअर कराव्यात या थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमधल्या त्या मी तुमच्याशी शेअर केल्या. जरा फर्स्ट पार्ट तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सेकंड पार्ट पण तुमच्यासाठी बनवतो. आणि असेच जर तुम्हाला अजून कुठले पार्ट अवघड जात असतील फिजिक्समधले, स्पेसिफिक चॅप्टरवरती, स्पेसिफिक पार्टवरती जर तुम्ही व्हिडिओ बनवायला सांगितला, मी नक्की बनवतो. बऱ्याच जणांनी मला क्वेश्चन बँक सोडवून द्या असं सांगितलं, पण ते खूप सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत. बरोबर आहे. क्वेश्चन बँकची रेडीमेड उत्तरं पण बऱ्याच ॲपवरती पण अवेलेबल आहेत, बऱ्याच ठिकाणी पण अवेलेबल आहेत. सो म्हणून मी ते केलं नाही. त्याच्याऐवजी मी काही स्टुडंटनं मला सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं, बरोबर आहे, काही टीचर्सनं सजेस्ट केलं, ओके, की थर्मोडायनॅमिक्सचा सर व्हिडिओ बनवा असं मुलं म्हणतायत. ओके, महेश सरांनी पण मला सजेस्ट केलं होतं ॲक्च्युली या थर्मोडायनॅमिक्स. सो हा थर्मोडायनॅमिक्सचा व्हिडिओ आहे. ओके, तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये अजून ज्या गोष्टी ज्या मी आज डिस्कस नाही केल्या, लेक्चर छोटं ठेवायचं होतं मला, तर नक्की सांगा, मी करतो. आणि इतर कुठल्या टॉपिक जर पाहिजे असेल तर तोही आपण करूयात. कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. छान वाटतं, बरं वाटतं. ठीक आहे, कॉन्फिडन्स वाढतो आमचा. सो प्लीज